मी प्रॉब्लेम रीड करतो. सगळ्यात पहिल्यांदा फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ आदित्य लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. खालील प्रमाणे बॅलन्स शीट दिलेलं आहे आदित्य लिमिटेडचं 31 मार्च 2020चं. बॅलन्स शीट पाहू आपण. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शेअर कॅपिटल 20,000 इक्विटी शेअर दिलेले आहेत. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत तर 20,000 इक्विटी शेअर्स आहेत ऑफ ₹10 इच. 10 रुपयाला एक शेअर्स, याप्रमाणे 20,000 शेअर्सचे 2 लाख रुपये असं कॅपिटल आहे. नवीन आलेला आयटम आहे तो म्हणजे 13,000 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 इच. प्रेफरन्स शेअर दिलेले आहेत 13,000 रुपये. 13,000चे नंबर ऑफ शेअर्स आहेत प्रेफरन्स शेअर्स, त्यांची किंमत 10 रुपये आहे. असं ते कॅपिटल किती आहे प्रेफरन्स शेअर कॅपिटल 1,30,000 आहे. रिझर्व्ह फंड तो आहे 60,000चा. सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 45,000चे. बिल्स पेएबल आहेत 20,000 आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन प्रोव्हिजन ते आहे 5,000चे. जर या प्रॉब्लेम मध्ये आपण नीट व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की बारक बरं आहे लावड्या. तर आपल्याला नीट व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की इथे एक कॅपिटल आहे 2 लाखाचं, 1,30,000चं प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे. रिझर्व्ह फंड रिझर्व्ह आहे 60,000चा. ट्रेड क्रेडिटर्स नावाची लायबिलिटी आहे ती म्हणजे 45,000ची. बिल्स पेएबल 20,000चे आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन किंवा टॅक्सेशन प्रोव्हिजन असे ह्या 3 लायबिलिटीज आहेत. ही सन्ड्री क्रेडिटर्स किंवा ट्रेड क्रेडिटर्स ही काय आहे आपली एक्सटर्नल लायबिलिटी आहे. एक्सटर्नल लायबिलिटी आहे म्हणजे हे इतरांचं देणं आहे. सेम बिल्स पेएबल सुद्धा तसंच आहे. आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्स, प्रोव्हिजन आपण कायसाठी केलेली असते तर आपल्याला टॅक्स पेड करता यावा म्हणून केलेली असते. म्हणजे टॅक्सेशन प्रोव्हिजन सुद्धा आपल्याला हा देणंच आहे. अशा प्रकारच्या ह्या 3 एक्सटर्नल लायबिलिटीज आहेत ज्या आपण नेट ऍसेट काढत असताना त्यातून ह्या वजा करणार आहोत. अशा किती लायबिलिटी आहेत, ह्या 3 लायबिलिटी वजा करणार आहोत. ऍसेट साईडला गुडविल दिलेला आहे 35,000, लँड अँड बिल्डिंग 95,000, प्लांट अँड मशिनरी 1,35,000, इन्व्हेस्टमेंट 55,000, स्टॉक इन ट्रेड 65,000, ट्रेड डेटर्स आहे 36,000चे, तर कॅश इन हँड आहे 24,000चे. नवीन आलेला आयटम आहे तो म्हणजे अंडर रायटिंग कमिशन. अंडर रायटिंग कमिशन म्हणजे काय की जेव्हा आपले शेअर्स हे शेअर्स मार्केटमध्ये विकण्यासाठी आपण काढतो तेव्हा ते विकले जावेत म्हणून आपण कमिशन देतो, त्याला अंडर रायटिंग कमिशन म्हटलं जातं. ही जी आहे ही आपलं एक्सपेन्सेस आहेत. हो, त्यामुळे आपण हा ज्यावेळेस ऍसेट रिअलाइज होईल तेव्हा आपण हे विचारात घेणार नाही. बाकीच्या सगळ्या ऍसेट रिअलाइज होतील पण ही रिअलाइज होणार नाही. नेक्स्ट पुढे काय सांगितले पाहू. फॉर द पर्पज ऑफ व्हॅल्युइंग द इक्विटी शेअर्स ऑफ द कंपनी व्हेरियस ऍसेट्स वेअर रिव्हॅल्यूड ॲज अंडर. व्हॅल्युएशनच्या पर्पजसाठी इक्विटी शेअरच्या व्हॅल्युएशन जे करायचं आहे त्याच्यासाठी म्हणून वेगवेगळे ऍसेट रिअलाइज झालेले आहेत, त्यांची रिव्हॅल्यूड झालेली आहे, व्हॅल्युएशन चेंज झालेलं आहे. काय काय आहे व्हॅल्युएशन ते खाली दिलेलं आहे. बुक डेब्ट्स म्हणजेच काय डेटर्स. बुक डेब्ट्स म्हणजेच काय डेटर्स. बुक डेब्ट्स रिअलाइज 100% ऑफ बुक व्हॅल्यू. बुक डेब्ट्स म्हणजे हे डेटर्स आहेत ते 100% रिअलाइज झालेले आहेत. म्हणजे 36,000चे 36,000 रुपये आलेले आहेत. जरी इथे तुम्हाला रक्कम दिलेली नसेल तर ते रिअलाइज कसे झालेले आहेत ते सांगितलेलं आहे. कसे झालेले आहेत तर 100% रिअलाइज झालेले आहेत ऑफ बुक व्हॅल्यू. बुक व्हॅल्यू जेवढे आहे तेवढे पैसे आलेले आहेत. म्हणजे बुक डेब्ट्स कितीने रिअलाइज झाले किंवा सन्ड्री डेटर्सचे किती पैसे आलेले 36,000 रुपये आलेले आहेत. नेक्स्ट पुढे असं म्हटलेलं आहे पहा. स्टॉक इन ट्रेड रिअलाइज ऍट प्रॉफिट ऑफ ₹15,000. स्टॉक इन ट्रेड नावाचा जे हे ऍसेट आहे 65,000ची, त्याच्या बाबतीत एक माहिती अशी दिलेली की ती रिअलाइज झाली. कशी रिअलाइज झाली ऍट अ प्रॉफिट ऑफ 15,000, 15,000 रुपये प्रॉफिटने ती रिअलाइज झाली. म्हणजे कितीला रिअलाइज झाली असेल तर 65,000 तर मिळाले, त्याच्या व्यतिरिक्त आणखीन 15,000 रुपये काय मिळाले प्रॉफिट म्हणून मिळाले. म्हणून 65 अधिक आपण 15 करणार. मग 65 अधिक जर 15 केले, उदाहरणार्थ इथं आपण 15 ऍड केले तर किती होतील 65 अधिक 15 80,000. मग स्टॉक इन ट्रेड किती हजाराला रिअलाइज झाला तर तो 80,000ला रिअलाइज झालेला आहे. स्टॉक इन ट्रेडची किंमत किती घेणार आपण 80,000 घेणार. डेटरची 36,000 घेणार. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंटची दिलेली व्हॅल्यू 60,000. गुडविल रिअलाइज झालं 50,000ला. लँड अँड बिल्डिंग 1,10,000ला. प्लांट अँड मशिनरी 1,40,000ला.
आणि बाकीच्या ज्या कोणत्या ऍसेट दिलेल्या नसतील त्या आपण काय करणार आहोत अशा बुक व्हॅल्यूला घेणार आहोत. ही झाले फर्स्ट. नंतर काय सांगितलेले पहा, द कंपनी हॅज अर्न सेबल amount of net profit during the last 5 years which were as follows. कंपनीने एक अमाऊंट मिळवलेली आहे नेट प्रॉफिट म्हणून मागील 5 वर्षामध्ये. काय काय अमाऊंट मिळालेली आहे किंवा काय काय प्रॉफिट झालेला आहे, किती कमवलेला आहे तो सांगितलेला आहे. 15-16 ला त्यांनी कमवलेला आहे 55,390, 57,820, 60,140, 61,280 आणि 65,370. अशा प्रकारे त्यांनी 5 वर्षात दिलेला आहे. याच्या आधीचे जेवढे आपण प्रॉब्लेम बघितले त्याच्यामध्ये 3 वर्षात दिलेला असायचा. आताचा हा प्रॉब्लेम जो आहे त्याच्यामध्ये किती दिलेला आहे 5 वर्षात दिलेला आहे. जेव्हा आपण ऍव्हरेज प्रॉफिट काढणार तेव्हा आपण काय करणार, या 5 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज करणार, त्याला टोटल प्रॉफिट म्हणणार आणि त्याला भागिले किती करणार, तर हे 5 इयर्सचा आहे म्हणून त्याला भागिले 5 करणार आणि अशा प्रकारे आपण ऍव्हरेज प्रॉफिट काढणार यील्ड व्हॅल्यू काढत असताना. नेक्स्ट पुढे काय म्हटलेलं आहे पहा, पुढे असं म्हटलेलं आहे, इट इज द प्रॅक्टिस ऑफ द कंपनी टू ट्रान्सफर. कंपनीची अशी प्रॅक्टिस आहे की ट्रान्सफर करतात. ते काय ट्रान्सफर करतात, तर त्यांनी सांगितलेलं आहे 20% ऑफ प्रॉफिट टू रिझर्व्ह फंड. 20% प्रॉफिट ते रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करतात. कालही आपण ही ऍडजस्टमेंट पाहिली होती. जेव्हा आपण मेंटेनेबल प्रॉफिट काढणार तेव्हा आपण 20% जेवढा काय ऍव्हरेज प्रॉफिट येईल त्याच्या 20% रक्कम काय करणार आहोत, ट्रान्सफर करणार आहोत रिझर्व्ह फंडला. त्याप्रमाणे आपण करूया. नंतर लास्टला आणखी एक काय सांगितलेलं पहा, the fair yield in respect of equity shares of similar type of companies is ascertained at 10%. याच प्रकारची जे आदित्य लिमिटेड नावाची जी कंपनी आहे त्याच प्रकारच्या इतर ज्या कंपन्या आहेत ते जर इन्व्हेस्टमेंट केलेले असेल इक्विटी शेअर्स मध्ये तर त्या कंपन्या 10% काय देतात, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देतात. म्हणजेच काय आहे ते, तर ते आपलं NRR आहे, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे. NRR आहे, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे. अशा प्रकारे आपण काय केला, हा प्रॉब्लेम नीट व्यवस्थित आधी समजून घेतला, प्रॉब्लेम मध्ये काय सांगितले ते पाहिलं. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करू. सगळ्यांना प्रॉब्लेम नीट काय आहे, काय दिलेला आहे, आपल्याला काय करायचं आहे हे एकदा कळलं की प्रॉब्लेम सोडवायला सोपं जातं. त्याप्रमाणे आपण आता सोडूयात. करायची सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा नेट ऍसेट व्हॅल्यू. नेट ऍसेट व्हॅल्यू काढू. नेट ऍसेट व्हॅल्यू जर काढायची असेल तर आपल्याला आधी स्टेप आहे त्या स्टेप प्रमाणे जावं लागेल. फर्स्ट स्टेप आपण करू टू कॅल्क्युलेट किंवा कॅल्क्युलेशन ऑफ रिअलायझेबल ऍसेट. म्हणून आपण करूया कॅल्क्युलेशन ऑफ रिअलायझेबल ऍसेट. नंबर 1 कॅल्क्युलेट रिअलायझेबल ऍसेट. कशी करायची रिअलायझेबल ऍसेट, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कसं केलं जातं. काय केलं जातं, तर पहिल्यांदा एक चार्ट तयार केला जातो, एक आखून घ्यायचा. हा चार्ट तुम्हाला माहित झालेला आहे आता कसं करायचं. जर कोण नवीन असेल तर त्याने लक्षात घ्या, एक पर्टिक्युलरचा कॉलम मोठा करायचा आणि लास्टला अमाऊंटचा कॉलम करायचा. हे आखलंच पाहिजे असं काय नाही, फक्त नीट दिसावं म्हणून आपण हे अशा प्रकारे केलं तर आणखीन चांगलं दिसेल. आता हे कसं सॉल्व्ह करायचं, तर त्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा बॅलन्स शीट पाहिजे. बॅलन्स शीटला जेवढ्या ऍसेट दिलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या ऍसेट आहे अशा लिहून घ्यायच्या. फक्त हे अंडर रायटिंग कमिशन आपण लिहिणार नाही. का लिहिणार नाही, कारण ती आपली ऍसेट नाही, तो खर्च आहे. म्हणून गुडविल पासून लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, स्टॉक, डेटर्स आणि कॅश इन हँड या सगळ्या ऍसेट घ्यायच्या, फक्त त्यांच्या अमाऊंट लिहायच्या नाहीत. करूया आपण तसंच. सगळ्यात पहिल्यांदा म्हणूया ए ऍसेट आणि सगळ्या ऍसेट लिहून घेऊ. गुडविल, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, स्टॉक इन ट्रेड, ट्रेड डेटर्स आणि कॅश इन हँड. जेवढ्या बॅलन्स शीटला दिल्या होत्या त्या सगळ्या लिहिलेल्या आहेत. गुडविल पासून सुरुवात केली, कॅश इन हँड पर्यंत आपण सगळं लिहून घेतलं. आता गुडविलची व्हॅल्यू, आता एका एका ऍसेटची व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे. त्यासाठी काय करायचं, प्रॉब्लेम मध्ये पाहायचं गुडविल. आधी गुडविल इथं दिलेलं आहे ते ऍडजस्टमेंट मध्ये आहे. एक मिनिट, मी इथे आलो होतो. सगळ्यांना स्क्रीन दिसते ना व्यवस्थित. मी म्हटलं की गुडविलची अमाऊंट आपण काय केलेलं आहे, गुडविल इथं लिहून घेतलेलं आहे. त्याच्यात आपल्याला अमाऊंट लिहायची आहे. अमाऊंट कशी लिहायची आहे, तर काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा इथे प्रॉब्लेम मध्ये जायचं. प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये खाली गुडविल कुठे आहे का पाहायचं. जर गुडविल खाली दिलेला असेल तर तिथली अमाऊंट घ्यायची. उदाहरणार्थ इथं पहा, गुडविल दिलेलं आहे खालच्या लिस्ट मध्ये 50,000 रुपये. हे 50,000 रुपये जे आहेत ती आपण अमाऊंट घेणार आहोत.
इथे जरी त्यांनी 35,000 दिलेले असेल तर ती रिअलाइज किती झालेली आहे? 50,000ला रिअलाइज झालेली आहेत. म्हणून गुडविलच्या पुढे रक्कम लिहिताना किती लिहिणार आपण? तर त्या ठिकाणी लिहिणार ₹50,000. सेम तसंच आता लँड अँड बिल्डिंगच्या बाबतीत करू. लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगच्या आधी अमाउंट प्रॉब्लेममध्ये पाहिजे. खाली रिअलाइज झालेले आहे का? झालेले आहे. लँड अँड बिल्डिंग किती झालेली? 1,10,000ला रिअलाइज झालेली आहे. मग इथे 95,000 न घेता किती घेणार आपण? 1,10,000 घेणार. मग आपण तिथे घेऊ 1,10,000. नेक्स्ट ॲसेट इज प्लांट अँड मशिनरी. सेम त्याच्या बाबतीत पण तसंच करायचं. प्लांट अँड मशिनरी खाली ॲडजस्टमेंटमध्ये आहे का पाहिजे? आहे. किती आहे? 1,40,000. 1,40,000 आहे. ही 1,40,000 रुपये आपण घेणार. म्हणून आपण प्लांट अँड मशिनरीच्या पुढे लिहा 1,40,000. नेक्स्ट ॲसेट इज इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट आहे पुढील ॲसेट. इन्व्हेस्टमेंट त्यांनी दिलेली आहे 60,000 रुपयाला. खाली रिअलाइज केलेली आहे त्यांनी 60,000ला. मग आपण इन्व्हेस्टमेंटच्या पुढे घेऊयात 60,000 रुपये. नेक्स्ट स्टॉक इन ट्रेड. स्टॉक इन ट्रेडच्या बाबतीत बघा काय सांगितलेलं आहे. स्टॉक इन ट्रेडच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे, रिअलाइज ॲट अ प्रॉफिट ऑफ ₹15,000. 15,000 रुपये प्रॉफिट घेऊन रिअलाइज झाले. पहिली रक्कम होती 65,000. त्याच्यामध्ये प्रॉफिट ऍड केला आपण. किती केला तो? 15,000. आणि मग ती रक्कम किती आलेली आहे? 80,000. म्हणून स्टॉक इन ट्रेड आपण घेताना किती घेणार आता? 80,000 घेणार. म्हणून आपण तिथं म्हणूया स्टॉक इन ट्रेडच्या पुढे 80,000. नेक्स्ट ॲसेट इज डेटर्स. डेटरच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे पाहू. डेटरचेच म्हणजेच बुक डेफ्टच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे, रिअलाइज 100% ऑफ बुक व्हॅल्यू. जेवढी त्याची बुक व्हॅल्यू आहे तेवढ्याला ते रिअलाइज झाले. मग डेटर्स किती आहेत? 36,000. रिअलाइज पण किती झालेले असतील मग? 36,000ला झालेले असतील. म्हणून इथं आपण लिहिणार डेटरच्या पुढे 36,000. लास्टला आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड ही नेहमी बॅलन्स शीटला दिलेली असते, ती खाली दिलेली नसते. म्हणून कॅश इन हँड किती आहे? 24,000. मग आपण किती घेऊयात? 24,000. अशा पद्धतीने आपण सगळे ॲसेट घेतलेले आहेत. अंडर रायटिंग कमिशन नावाची जी ॲसेट आहे ती ॲसेट नसून ते ऍक्च्युअली एक्सपेन्सेस आहे. त्यामुळे तो रिअलाइज होत नाही. त्याच्याकडनं काही पैसे मिळत नाहीत. म्हणून आपण जेवढ्या ॲसेट होत्या तेवढ्या रिअलाइज जशा सांगितल्या होत्या त्याप्रमाणे केलेल्या आहेत. आणि त्या केलेल्या आपण इथे लिहिलेल्या आहेत. आता काय करायचं? या सगळ्यांची टोटल करायची. 50,000 पासून 24,000 पर्यंत सगळी टोटल करायची. 50,000 अधिक 1,10,000 अधिक 1,40,000 60 80 30 आणि 24,000 किती येते? 5 लाख. 5 लाख येते. व्हेरी गुड, छान. 5 लाख आलेले आहे. तिचे आलेले आहे. तुम्ही करून पहा तेवढीच येते का? येते 5 लाख. त्याला आपण काय म्हणणार? टोटल ॲसेट म्हणणार. कारण ही ॲसेटची टोटल आहे म्हणून त्याला आपण टोटल ॲसेट म्हटलं. जसं आपण इथं ए ॲसेट घेतलेला आहे तसं ह्या ॲसेट मधून लेस लायबिलिटीज करणार. म्हणून म्हणा लेस बी लायबिलिटीज. बी लायबिलिटीज. कोणत्या लायबिलिटी वजा करायच्या? तर प्रॉब्लेमकडे या. विच लायबिलिटी इज एक्सटर्नल लायबिलिटी दॅट लायबिलिटी इज डिडक्टेड. ज्या एक्सटर्नल लायबिलिटी आहेत त्या आपण डिडक्ट करणार, वजा करणार. एक्सटर्नल लायबिलिटी आपण पाहिलेल्या आहेत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कोणत्या आहेत त्या. एक होती ट्रेड क्रेडिटर्स, बिल्स पेएबल आणि टॅक्सेशन प्रोव्हिजन. एक एक लायबिलिटी आपण घेऊ. ट्रेड क्रेडिटर्स आहेत 45,000. मग लिहून घ्या तिथे ट्रेड क्रेडिटर्स 45,000. नेक्स्ट होते बिल्स पेएबल 20,000 आणि लास्टला होती ती म्हणजे टॅक्सेशन प्रोव्हिजन 5,000. ह्या बॅलन्स शीटच्याच अमाऊंट घ्यायच्या असतात. लायबिलिटीच्या बाबतीत काय करायचं? बॅलन्स शीटला ज्या अमाऊंट दिलेल्या आहेत त्याच घ्यायच्या, किंवा जर ऍडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं असेल त्यांचं तर त्याप्रमाणे घ्यायच्या. काही यांच्या बाबतीत सांगितलेलं नाही म्हणून आहे त्याच लायबिलिटी आहे अशाच घेतल्या आपण. 45,000 20,000 आणि 5,000. 5 लाखातून 45 20 आणि 5 ह्या सगळ्या अमाऊंट वजा करायच्या. वजा केल्यानंतर येतील किती येतात? 4,30,000. 4,30,000. छान, व्हेरी गुड. त्याला आपण म्हणणार नेट ॲसेट. नेट ॲसेट आलेले आहेत म्हणजेच टोटल ॲसेट मधून लायबिलिटीज वजा केल्या, नेट ॲसेट आल्या, निव्वळ ॲसेट्स आल्या. किती आल्या त्या? 4,30,000. पहिली स्टेप संपलेली आहे. सगळ्यांना पहिली स्टेप व्यवस्थित समजलेली असेल. कोणाला काही शंका डाऊट्स आहेत का? कोणच काय बोलत नाही याचा अर्थ समजलेला आहे. 2 नंबर, कॅल्क्युलेट फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर साठी आपल्याला किती फंड अवेलेबल आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. तो कसा करायचा?
तर त्यासाठी सुद्धा एक छोटासा चार्ट केल्यासारखा मी चार्ट करतो. त्याच्यामध्ये काय करायचं, सगळ्यात पहिले टोटल नेट ॲसेट घ्यायच्या. टोटल नेट ॲसेट घ्यायच्या. मग ते टोटल नेट ॲसेट किती आहे? 4,30,000 आहे. आत्ताच आपण काढल्या. त्यामधून काय करायचं? वजा करायचं. काय वजा करायचं? तर प्रेफरन्स शेअर कॅपिटल वजा करायचं. लेस प्रेफरन्स शेअर कॅपिटल. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला दिलेल्या आहेत प्रेफरन्स शेअर कॅपिटल 13,000 इक्विटी शेअर्स ऑफ 13,000 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 इच. 1,30,000 ही अमाऊंट कुठनं घेतली कळली? नवीन आलेली अमाऊंट आहे. ह्या प्रॉब्लेम मध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलेले होते, त्याप्रमाणे आपण किती घेतले? 1,30,000 घेतले. 4,30,000तून 1,30,000 वजा करायचे म्हणजे राहतील 3,00,000 रुपये, आणि त्याला आपण म्हणणार फंड अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. फंड अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर किती आलेला आहे? 3,00,000 रुपये आलेला आहे. ही दुसरी स्टेप झाली. दुसरी स्टेप एकदम सोपी आहे. जेवढं काय पहिल्या स्टेपमध्ये म्हणजेच नेट ॲसेट आलेले असतील, त्या नेट ॲसेट मधून प्रेफरन्स शेअर कॅपिटलला जी रक्कम द्यायची असते ती वजा करायची असते. किती द्यायचे होते त्यांना? 1,30,000 द्यायचे होते. ते 1,30,000 आपण वजा केले, 3,00,000 रुपये राहिले. ही दुसरी स्टेप झाली. तिसरी स्टेप शेवटची, व्हॅल्यू ऑफ शेअर्स अंडर नेट ॲसेट मेथड. नेट ॲसेट मेथडनी व्हॅल्यू ऑफ शेअर्स काढायचं. फॉर्म्युला आहे त्याचा, तो फॉर्म्युला लक्षात ठेवा, पाठ करा. फंड अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स डिवायडेड बाय भागिले छेद नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. फंड अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स आलेले होते आपले 3,00,000 रुपये. या 3,00,000ला भागिले नंबर ऑफ इक्विटी शेअर्स करायचे. टाका किमती. मग 3,00,000 भागिले 20,000. इक्विटी शेअरचेच नंबर ऑफ शेअर्स घ्यायचे, प्रेफरन्स शेअरचे घ्यायचे नाहीत. प्रेफरन्स शेअरचे 13,000 होते, इक्विटी शेअरचे 20,000 होते. कोणते घेतले आपण? इक्विटी शेअर होल्डरचेच घेतले, ते होते 20,000. मग आता 3,00,000 भागिले 20,000 जर केलं तर शेअरची व्हॅल्यू येते ती म्हणजे 15 रुपये. किती येते? 15 रुपये. समजलं सगळ्यांना व्यवस्थित? नेट ॲसेट मेथड शेअरची व्हॅल्यू किती आली ती? ओके, 15 रुपये आलेले आहे. ही झालं नेट ॲसेट मेथडनी. आता आपण पाहू की यील्ड व्हॅल्यूने कशी काढायची. यील्ड व्हॅल्यूने काढू. मग आता यील्ड व्हॅल्यू काढायची असेल तर त्यासाठी 4 स्टेप्स असतात. एक एक स्टेप पाहू. स्टेप नंबर 1 आहे ती म्हणजे कॅल्क्युलेट ॲव्हरेज प्रॉफिट. कॅल्क्युलेट करायचं आहे ॲव्हरेज प्रॉफिट. कसा काढायचा ॲव्हरेज प्रॉफिट? तर पहा, ॲव्हरेज प्रॉफिट कसा काढायचा. हा जो दिलेला होता ना मागील 5 वर्षाचा प्रॉफिट, यांची बेरीज करायची. म्हणजेच काय म्हणायचं? टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. म्हणून फॉर्म्युला लिहून घ्या, टोटल प्रॉफिट भागिले नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिटला नंबर ऑफ इयर्सने भागायचं. टोटल प्रॉफिट म्हणजे काय? ह्या सगळ्यांची बेरीज 55,390 पासून 65,370 पर्यंत बेरीज करायची. घ्या लिहून मग ते 55,390 अधिक 57,820 अधिक 60,140 अधिक 61,280 अधिक 65,370 आणि ह्या पाचही यांना भागिले किती येणार आहे? 5. आतापर्यंत आपण पाहिले होते 3 वर्षाचे, या प्रॉब्लेम मध्ये 5 वर्षाचे दिलेले आहे. 5 वर्षाचे दिलेले असेल तर 5 वर्षाची बेरीज करायची आणि त्याला भागिले 5 करायचं. यांची सगळ्यांची बेरीज कॅल्क्युलेटरवरती व्यवस्थित करा, आकडे व्यवस्थित टाईप करा, बेरीज करा आणि त्याला भागिले 5 करा. जेवढी काय बेरीज येईल त्याला भागिले 5 केलं की मग ॲव्हरेज प्रॉफिट येईल आपला 60,000 रुपये. छान, व्हेरी गुड. 60,000 रुपये. एकटीच उत्तर देते, बाकीचे काय करतात आहे? बाकीच्यांनी पण करावं असं मला वाटतंय. जर समजत नसेल तर मला विचारा. नेक्स्ट 2 नंबरची स्टेप, कॅल्क्युलेट ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. मेंटेनेबल प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा असतो? तर जो काय ॲव्हरेज प्रॉफिट आलेला असेल त्याच्यावरनं कॅल्क्युलेट करायचा असतो. म्हणून एक छोटासा चार्ट केल्यासारखं करायचा. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं ॲव्हरेज प्रॉफिट. तो आलेला होता 60,000 रुपये. आता या 60,000पैकी रिझर्व्हला काही रक्कम ट्रान्सफर करायला सांगितलेली आहे का पाहायची. सांगितलेले, इट इज द प्रॅक्टिस ऑफ द कंपनी टू ट्रान्सफर 20% प्रॉफिट टू रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंडला 20% रक्कम ट्रान्सफर करायला सांगितलेली आहे. मग आपण त्याच्यावरती 20% रक्कम काढू. कशावरती काढायची? नेहमी लक्षात ठेवा, इथलची जी अमाऊंट असेल त्याच्यावरतीच 20% काढायची. म्हणून म्हणायचं लेस 20% ट्रान्सफर टू रिझर्व्ह. 60,000च्या 20%, 10% येतील 6,000
त्याच्या डबल केले की 12,000. 60,000तून 12,000 वजा करायचे. इथं लेस म्हटल्यावर लेसच करायचे. 60 मधून 12 गेले तर खाली राहतील 48,000. आणि त्याला काय म्हणायचं? मेंटेनेबल प्रॉफिट. मेंटेनेबल प्रॉफिट म्हणायचं. जर तुम्ही हे लेक्चर करत असाल तर आपला मोबाईल शक्यतो आडवा धरत जावा. आडवा धरलं की तुमच्या मोबाईलची जेवढी स्क्रीन आहे त्याच्यावरती हे सगळे व्यवस्थित आकडे दिसतील. नाहीतर तुम्ही जर उभा फोन धरलेला असेल तर तुम्हाला आणखीन हे आकडे बारीक दिसतील. तुम्हाला ते झूम करून बघावं लागेल. त्यासाठी शक्यतो फोन आपला आडवा धरा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं काही दिसेल. नेक्स्ट, ही झाली दुसरी स्टेप. आता तिसरी स्टेप करायची, कॅल्क्युलेट कॅपिटलाइज व्हॅल्यू. कॅपिटलाइज व्हॅल्यू काढायची. आणि मग ती कॅपिटलाइज व्हॅल्यू कशी काढायची? तर त्याच्यासाठीच एक फॉर्म्युला आहे, सूत्र आहे. काय आहे ते सूत्र? तर कॅपिटलाइज व्हॅल्यू इज इक्वल टू मेंटेनेबल प्रॉफिट डिवायडेड बाय छेद भागिले NRR, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. आणि ह्या दोघांना गुणिले काय करायचं? 100. आता याच्यामध्ये किमती टाकूयात. मेंटेनेबल प्रॉफिट आत्ताच आपण काढलेला आहे, तो आलेला आहे 48,000. NRR किती आहे? तर प्रॉब्लेम मध्ये लक्ष द्या. द फेअर यील्ड इन रिस्पेक्ट ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ सिमिलर टाइप ऑफ कंपनी असर्टेन ऍट 10%. किती टक्के आहे? 10% आहे. मग आपण याच्यात आता किमती टाकू. 48,000 भागिले 10 गुणिले 100. 48,000 भागिले 10 गुणिले 100. व्यवस्थित कॅल्क्युलेटर वरती जर कॅल्क्युलेट केलं तर कॅपिटलाइज व्हॅल्यू येईल तुमची 4,80,000. 4,80,000. ही काय झाली? तुमची कॅपिटलाइज व्हॅल्यू झाली. आता आपल्याला काय करायचं आहे? सगळ्यात शेवटची स्टेप करायची आहे, ती म्हणजे व्हॅल्यू काढायची यील्ड बेसिसने. म्हणून 4 नंबरची स्टेप लिहा, व्हॅल्यू ऑफ शेअर्स अंडर यील्ड बेसिस मेथड. व्हॅल्यू ऑफ शेअर्स काढायचं आहे यील्ड बेसिस मेथडने. आणि त्याच्यासाठीचा एक फॉर्म्युला आहे, सूत्र आहे. काय आहे? तर कॅपिटलाइज व्हॅल्यू म्हणून जेवढी अमाऊंट आलेली त्याला भागिले काय करायचं असतं? नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. म्हणून फॉर्म्युला लिहा, व्हॅल्यू ऑफ ईच शेअर्स इज इक्वल टू कॅपिटलाइज व्हॅल्यू डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. कॅपिटलाइज व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 4,80,000. आणि नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती आहे? तर इथे पहा प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहे त्यांनी 20,000 रुपये. ही 20,000 रुपये आपण घेणार. म्हणून तिथे आपण किमती टाकू, 4,80,000 भागिले 20,000. 4,80,000 भागिले 20,000 किती आला? तो 24 रुपये आला. छान, 24 रुपये आलेला. यील्ड व्हॅल्यूने सुद्धा उत्तर आपलं आलेलं आहे 24 रुपये. सर्वांना यील्ड व्हॅल्यू कळली का कशी काढायची ती? ओके. आता आपण सगळ्यात शेवटी काढू, ती म्हणजे फेअर व्हॅल्यू. फेअर व्हॅल्यू कशी काढायची? त्यासाठी जाऊयात फेअर व्हॅल्यू कडे. आणि फेअर व्हॅल्यू काढणे म्हणजे काय करणे? आतापर्यंत जेवढी आपण नेट ऍसेट व्हॅल्यू काढली आणि यील्ड व्हॅल्यू काढली, यांचे काय करायचं असतं? ऍव्हरेज करायचं असतं. म्हणून डायरेक्ट फॉर्म्युला लिहा. व्हॅल्यू ऑफ ईच शेअर्स इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ ईच शेअर्स बरोबर नेट ऍसेट व्हॅल्यू अधिक यील्ड बेसिस व्हॅल्यू डिवायडेड बाय 2 भागिले 2. नेट ऍसेट व्हॅल्यू आत्ताच आपण काढली होती, ती आली होती 15 रुपये अधिक 24 रुपये भागिले 2. 15 अधिक 24 छेद 2, 19.5. आणि उत्तर जर काढलं तर ते येतं 19.5 किंवा 50. 19.5 पण बरोबर आहे. फेअर व्हॅल्यू कळली? यात काही शिकण्यासारखं नाहीये, एकदम सोपं आहे. समजलं का सगळ्यांना? हो सर. चालेल. मग आता आपण